कल्याणी नगर मध्ये ऍक्सिडेंट केलेल्या जहागीरदाराच्या बाळाने जर निबंध लिहिला असता तर तो कदाचित असा असता। मी वेदांत अग्रवाल। मला काय ही कोर्टाने शिक्षा दिली निबंध लिहिण्याची? अहो शाळेत पण मी कधी असली कामं केली नाही। अहो मी तर पप्पांना सरळ सांगून टाकणारे शाळेतला अभ्यास करायला सुद्धा एखादा माणूस ठेवा म्हणून। शेवटी करायचा तर मला आमचा बिझनेसच आहे ना। आता कोर्टाने एवढी मोठी शिक्षा दिली म्हणल्यावर आपण तरी काय करणार? असो, सुरुवात माझ्या नावापासून करतो। माझ्या नावाचाच अर्थ होतो वेद, परम सत्य, असा काहीतरी त्याचा अर्थ होतो। मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकत असल्यानं मला जास्त काही मराठी अर्थ कळत नाही। हे आता माझ्या नावाच्या बातमी बाहेर आल्यापासून कुठल्या तरी एका माणसानं मला माझ्या नावाचा अर्थ सांगत असताना माझ्या कानावर हे आलं। पण ह्यातला एकही गुण माझ्यात नाही, कारण धर्म, सत्य वगैरे हे असल्या फालतू गोष्टी आम्ही खिशात घालून फिरतो आणि वेळ आली तर विकत सुद्धा घेतो। 140 कोटी लोकसंख्येच्या आपल्या भारत देशात रोज कितीतरी लोक ऍक्सिडेंट मध्ये मारतात, पण माझ्याच ह्या ऍक्सिडेंटची एवढी चर्चा का लोक करतात हे माझ्या बालिश डोक्याला अजूनही पटत नाही। अहो बरं झालं सांगायचं विसरलो, बालिश ह्यामुळे म्हणालो की मी अजून 18 वर्षाचा सज्ञान झालो नाहीये ना। बाकी सज्ञान लोक जी कामं करतात ती कामं मी 18 वर्षाच्या आधीच करून बसलेलो आहे। मी दारू पितो, लायसन नसताना रोडने 200च्या स्पीडने गाडी सुद्धा चालवतो आणि मध्ये कुणी आलंच तर त्यांना उडवून पुढे सुद्धा जातो। मला सांगा, ह्या गरिबांच्या पोरांना कशाला पाहिजे रात्रीचं फिरायला? हे क्लबवाले सुद्धा हे असल्या गरिबांच्या पोरांना कशाला देतात एंट्री पब मध्ये काय माहित? ह्यांनी असंच रात्रीचं रोडने चालायचं, मग माझ्यासारख्या जहागीरदाराच्या पोरानं आमची पोर्च सारखी महागडी गाडी रोडवर जोरात कशी चालवायची सांगा बरं? मग गाडीच्या मध्ये यायचं आणि जीव गेला की माझ्यासारख्या अल्पवयीन मुलावर तुटून पडायचं। बरं झालं ऍक्सिडेंट पुण्यासारख्या ठिकाणी झाला म्हणून 2-3 फटक्यांवर माझं निभावलं, नाहीतर दुसऱ्या ठिकाणी कुठं काय झालं असतं तर लोकांनी तर मला बापरे विचार करूनच अंगावर काटा येतो। पण ह्या पुण्याच्या सामाजिक संघटना आणि नागरिकांचा दबाव गट अजूनही चांगलाच कार्यरत हो। ह्यांच्यामुळेच पोलिसांना आपल्या सिस्टीमला माझ्या ह्या प्रकरणाची दखल घ्यायला लागली, नाहीतर आतापर्यंत ह्या मॅटर मध्ये सुटून पार्टी करत बसलो असतो मी कल्याणी नगरच्या आमच्या आवडत्या पब मध्ये। असो, शाळेत आम्हाला शिकवायचे की 18 वर्ष पूर्ण झाल्यावरच कार चालवायची असते, पण मला ह्या असल्या गोष्टी अजिबात पटत नाही। अहो मी तर म्हणतो आम्हा श्रीमंतांसाठी आणि ह्या किरकोळ गरिबांसाठी वेगवेगळे कायदे पाहिजेत। गरिबांना 18व्या वर्षी लायसन्स दिलं गेलं पाहिजे, तर आम्हा जहागीरदारांच्या पोरांसाठी त्याच लायसन्सची मर्यादा 12व्या वर्षीच ते आमच्या हातात दिलं गेलं पाहिजे। अहो आम्ही मार्केटमध्ये बाहेर पडू, पैसा खर्च करू, तेव्हाच तर पैशांची उलाढाल वाढल ना, आणि त्याचा समाजातल्या सर्व घटकांना फायदा सुद्धा होईल। सरकारला या गोष्टी कधी लक्षात येतील काय माहित? आता तुम्हीच सांगा ना, 2 कोटी रुपयांची एवढी मोठी कार घ्यायची आणि तिला रस्त्याने जोरात पळवायची ना, याला काय अर्थ आहे का? माझ्या बापासारखे लोक भरपूर टॅक्स भरतात, तर त्यांना अशा सवलती द्यायला नको का? मी तर म्हणतो आमच्या सारख्या जहागीरदारांच्या गाड्यांसाठी एक वेगळे रस्तेच दिले गेले पाहिजे, जिथं असले गरीब लोक मध्ये येणार नाही। असा सरकारने जरा विचार करायला पाहिजे। जिथं कोणत्याही गरीबाला त्या रस्त्यावरून चालण्याची परमिशन नसली पाहिजे, म्हणजे ऍक्सिडेंट होण्याचा प्रश्नच येणार नाही। शेवटी आमच्या सारख्या जहागीरदारांच्या पैशावरच तर देश चालतो ना। आमचे पप्पाच बिल्डर असल्यामुळं मोठमोठे अधिकारी, राजकारणी यांच्यासाठी आम्ही घरी पार्टी देत असतो आणि त्याच्यात दारू ही सर्रास वाटली जाते। त्याच्यामुळं आमच्या आजोबांपासून माझ्या पप्पांपर्यंत असल्या सगळ्या पार्ट्यांमध्ये चांगल्या दारू मी नेहमीच बघत आलेलो आहे। त्यामुळे हे दारू वगैरे असल्या गोष्टी माझ्यासाठी काही नवीन नव्हत्या। अहो ती दारू पिण्यासाठी सुद्धा लायसन्स लागतं हे मला आता कळलं, पण ही अट सुद्धा माझ्यासारख्या जहागीरदारांच्या पोरांना नको असं मला वाटतं। दारूच्या निमित्तानं मोठमोठ्या लोकांची आमची भेट होत असते, तेव्हाच तर नवीन आयडिया येतात आणि मोठमोठ्या बिल्डिंग आम्ही बांधतो। त्याचा गव्हर्नमेंटलाच तर फायदा होणार आहे। बाकी माझ्यामुळं पबच्या मालकांना, हॉटेल चालवणाऱ्यांना जो काही त्रास झाला त्यांच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। त्यांच्या पाठीशी माझ्या घरचे असतीलच, आणि माझ्यामुळे ज्या काही त्या 2 जणांचा जीव गेला त्यांच्यासाठी ते सरकार काय ते बघून घेईल। आता लोकांनी जरा जास्तच लक्ष या केसमध्ये घातल्यामुळं ही केस जरा थोडी लांब चालेल असं वाटतंय, पण माझ्या आजोबांचे, पप्पांचे कॉन्टॅक्ट जेलमध्ये पण आहेत बरं का, त्यामुळं आत गेल्यावर सुद्धा स्पेशल ट्रीटमेंट भेटून जाईल असं मला सांगण्यात आलेले। ते माझ्या घरचे बघतीलच, लाडाचा आहे ना मी। बाकी पोलीस स्टेशन मध्ये मला पिझ्झा बर्गर खाऊ घालणाऱ्या काकांचं मी आभार व्यक्त करतो आणि माझा हा मुजोरपणाचा निबंध इथंच थांबवतो। तर हा होता निबंध मित्रांनो वेदांत अग्रवालचा। जर त्याला निबंध लिहायला लावला असता तर बहुतेक
त्याने असाच काहीतरी लिहिला असता, तो इथं मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी पुण्यात कल्याणी नगर मध्ये या जहागीरदाराच्या बाळाने काय कांड केलेले हे आता मी नवीन सांगत बसत नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये की त्याने काय दिवा लावलाय. हा आता आपल्या पोलिसांना कोर्टाला ते लवकर दिसलं नसेल म्हणा, पण लोकांना दिसलं की काय झालंय ते. असो, तर ह्या सो कॉल्ड बाळाला इतकी जबरदस्त शिक्षा दिली की अख्खा महाराष्ट्रच हादरून गेला. कायद्याची अशी क्रूर चेष्टा ही पहिल्यांदाच झाली असेल. आता ह्या सगळ्यात माझं मत विचाराल तर ह्या प्रकरणात दोष फक्त हे आपल्या जहागीरदाराच्या बाळाचाच नाहीये, तर त्या 2 गेलेल्या जीवांच्या माग ही आपली अख्खी सिस्टीमच आहे. नोंद नसलेली बिना नंबर प्लेटची गाडी रस्त्यावर आणण्यापासून ते पब मध्ये ह्या जहागीरदाराच्या बाळाला दारू मिळेपर्यंत रात्रभर पब उघडे ठेवणाऱ्या पोलिसांपासून ते चुकीचा रिपोर्ट देणाऱ्या डॉक्टरांपर्यंत याच सेन्सलेस सिस्टीमनं हे 2 खून केलेले आहेत. आणि अशा माजुरड्या जहागीरदाराच्या बाळांना मोकाट सोडलेले. आणि आता जर ह्या आपल्या सिस्टीमने ह्या वेदांत अग्रवाल सारख्या जहागीरदाराच्या पोराला जर असंच मोकळं सोडून दिलं, तर असंच अजून एक जहागीरदाराचं पोरग त्याची 2 कोटीची पोर्स गाडी घेऊन रस्त्यावर तयारीतच बसलेला असन समोरच्याला मारायला. आणि बाकी कडक कायदा वगैरे राहील तो फक्त तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांसाठी.